आज माझी डेट आहे, पण तो माझ्यापेक्षा थोडासा लहान आहे. तो 89 वर्षांचा आहे आणि मी 91 वर्षांची. आश्चर्य वाटलं, पण ही अगदी खरी-खुरी घडलेली लंडनमधली गोष्ट आहे. गोष्ट शेवटपर्यंत ऐका, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, सगळ्यांचं नर्चर्ड इनसाइट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. एक मराठी तरुणी इथे काम करते लंडनमध्ये. ती ज्या बिल्डिंगमध्ये राहते ती बिल्डिंग खूप जुनी आहे आणि इथे राहणारी माणसं सुद्धा बऱ्यापैकी म्हातारी आहेत. 91 वर्षांची जी आजी आहे ती या मराठी तरुणीच्या अगदी बाजूला राहते. आता ही जी आजी आहे ती स्वतःचं काम स्वतः करते. तिच्याकडे कोणताही नोकर येत नाही, त्यामुळे तिला केअर गिव्हरची पण गरज भासत नाही. ह्या आजी ह्या तरुणीला लिफ्टमध्ये भेटल्या. आजी खूप छान तयार झालेल्या होत्या. सुरेखसा स्वेटर घातलेला होता, कानात नवीन घातलेलं होतं, तेही खूप सुंदर होतं. लिपस्टिक लावलेली होती. नेहमी त्या वॉकर घेऊन जायच्या, पण आता मात्र त्यांच्या हातामध्ये काठी होती. ती तरुणी आजींना म्हणाली, तुम्ही खूप छान दिसताय, गोड दिसताय अगदी. आजी मनापासनं हसली आणि म्हणाली, मी डेटवर जाते आहे. ह्या तरुणीला चिंता वाटली. तिने लागलीच आजींना विचारलं, तुमच्या मुलांना माहिती आहे का? आजींना ह्या तरुणीची चिंता कळली. त्या म्हणाल्या, काळजी करू नको, माझ्या मुलांना माहिती आहे आणि मी कुठे जाते आहे, कोणाबरोबर जाते आहे, त्यांचे सगळे डिटेल्स माझ्या मुलांकडे आहेत आणि त्याचप्रमाणे मी ज्यांच्याबरोबर जाते त्यांच्या मुलांनाही माझ्याविषयी माहिती आहे. माझे सगळे डिटेल्स त्यांच्याकडे आहेत. नंतर ती बोलती झाली आणि म्हणाली, 5 वर्षांपूर्वी माझे मिस्टर गेले. इतके वर्ष एकत्र संसार केला. ते गेल्यानंतर मला खूप एकटेपणा जाणवतो. आणि त्या आजींच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी ते तसंच वाहून दिलं आणि म्हणाल्या, पुढे तर जायला पाहिजे ना. आजी आणि ती तरुणी लिफ्टच्या बाहेर पडल्या आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ असं एकमेकांना इकडच्या पद्धतीप्रमाणे म्हणाल्या. दोघीही आपापल्या दिशेला निघून गेल्या. ही गोष्ट ज्या वेळेला मला सांगितली त्यावेळेला मला आश्चर्याचा धक्काच बसला. अर्थात हे सगळं मी जसं आहे तसं पाहिलं. त्याच्यामध्ये हे बरोबर, हे चुकीचं, योग्य, अयोग्य असं काही म्हटलं नाही. थोडक्यात जज केलं नाही. अर्थात जज करायचा प्रश्न पण नव्हता. मला त्या आजींचं खूप कौतुक वाटलं. वय वर्ष 91 आहे, पण स्वतःची कामं स्वतः करतात. त्यांच्याकडे नोकर नाही आणि ह्या सगळ्याच्यामुळे केअर गिव्हरची पण गरज नाही. कशा स्वतंत्र आहेत की नाही त्या. त्या त्यांच्या मुलांच्या बरोबर राहत नाहीयेत, एकट्या राहत आहेत. ह्याचंही मला कौतुक वाटलं. त्यांनी त्यांच्या मुलांना स्वातंत्र्य दिलंय आणि मुलांनी ह्यांना. पण काळजी तितकीच घेतात हे दिसून येतं. माझ्या आयुष्यातला जोडीदार आता माझ्या बरोबर नाही, ह्याचं दुःख त्यांना होतं. ते मान्य करतात, पण पुढे जातात. समोरच्या व्यक्तीला भेटण्यासाठी त्या उत्सुक दिसतात. 91 वय झालंय, आता काय करायचंय असंही त्या म्हणत नाही. हे सगळ्यात जास्त मला आवडलं. आणि त्यांचं ते तयार होणं, त्यांची ती लिपस्टिक लावणं, स्वेटर घालणं हे मला खूप भावलं. हे आयुष्य भरभरून जगण्यातला त्यांचा उत्साह मला आवडला.
तुम्हाला या गोष्टीमध्ये काय आवडलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटतो आहोत. तोपर्यंत अच्छा.